ठरलं तर मग या मालिकेच्या 8 आणि 9 नोव्हेंबरचा प्रोमोमध्ये आपण पाहतो की आता प्रियाचा वाढदिवस आहे। अश्विन आणि कुटुंबातील इतर लोक मिळून प्रियाचा बर्थडे मोठ्या उत्साहाने सेलिब्रेट करतात। प्रियाच्या या खास वाढदिवसासाठी रविराज आणि प्रतिमा सुद्धा उपस्थित असतात। प्रिया जेव्हा केक कट करत असते तेव्हा सगळेजण हॅपी बर्थडेचे गाणे म्हणत सेलिब्रेशन सुरू करतात। यावेळी प्रतिमा पुढे येते आणि केकचा एक तुकडा घेऊन प्रियाच्या दिशेने करते, परंतु मध्येच मागे वळून ती तो केक सायलीला भरवते। हा भावनिक क्षण पाहून सायली लगेच प्रतिमाचा हात पकडते आणि तिला रविराजकडे नेते व तोच केक रविराजला भरवते। हा प्रसंग प्रतिमाला तिच्या लहानपणीच्या आठवणींमध्ये घेऊन जातो आणि ती रविराजला म्हणते की तुम्हाला आठवत आहे का, तन्वी लहानपणी असाच माझा हात पकडून तुम्हाला केक भरवायची? यावर रविराज देखील हो आठवत आहे मला असे उत्तर देतो। हा सगळा घटनाक्रम पाहून सायलीच्या मनात संभ्रम निर्माण होतो। ती म्हणते की पण मला असे का वाटत आहे की या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीत आधी झालेल्या आहेत, आणि तिला पुन्हा एकदा त्या लहानपणीच्या आठवणींचा त्रास सुरू होतो। हा सगळा प्रकार पाहून अर्जुन मात्र खूप गोंधळतो, त्याला काहीच कळत नाही आणि तो विचारात पडतो। अशा प्रकारे हा प्रोमो इथे संपतो। भेटूया पुढील भागात, तोपर्यंत नमस्कार।